आपल्या भारतात सकाळच्या नाश्त्याला 80% लोक पोहे खातात. पोहे म्हणजे लोकांचा जीव की प्राण. तुम्हाला माहितीये का, पोह्यांचं शहर सुद्धा आहे. म्हणजे तिथे सगळ्यात जास्त पोहे मिळतात हे म्हणजे इंदोर, जे मध्य प्रदेशात आहे. इंदोरच्या गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला पोह्यांचे स्टॉल तर मिळतील, पण आज आम्ही एका अशा पोह्यांच्या स्टॉल वरती आलेलो आहे जिथले पोहे सगळ्यात बेस्ट आहे. ते म्हणजे हेड साहब के पोहे. हेड साहब के पोहे का? कारण की दादांचे वडील होते पोलिसात आणि पोलिसाची नोकरी सुटल्यानंतर त्यांनी आपला हा पोह्यांचा स्टॉल चालू केला, जे आता दादा सांभाळतात. दादांचं हे पोह्यांचं स्टॉल सकाळी 6:30 ला चालू होतं. तर तुम्ही इथे बघू शकतात, मोठ्या थाळ मध्ये पोहे ठेवलेले आहेत. खाली ठेवलेलं आहे गरम पाण्याचं भांड, जेणेकरून पोहे गरम राहतील. आणि वरून भरभरून अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि वरून गार्निशिंग केलेलं आहे ते मनुके टाकल्यावरती इथे काजू सुद्धा येणार आहे. नंतर दादांनी बाजूला काढलेले आहे ते बारीक शेव, रतलामी शेव आणि बुंदी सुद्धा. दादांनी प्लेट मध्ये पोहे तर घेतलेले आहेत, पण पोह्यांच्या वरून काय येणार आहे तुम्हाला माहितीये का? तर छोले आणि पनीरची ग्रेव्ही. पण छोले पनीरचे ग्रेव्ही वाले पोहे कधी खाल्ले नसणार. विचार करूनच माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं. तुम्हाला माहितीये का, हे तरी पोहे खायला इतकी गर्दी का असते? कारण की दादा इतक्यावरच न थांबता वरून ऍड करतात तो बारीक शेव, तो रतलामी शेव सुद्धा. तसाच वरून असा मस्त कचकच कापलेला कांदा येतो आणि त्यावरूनही ऍड केलं जातं ते मस्त असं थंड दही, जेणेकरून तुम्हाला जास्त तिखटपणा तोंडाला लागू नये. जर हे पोहे खायचे असतील तर तुम्हाला जावं लागेल इंदोरला, ग्रेटर कैलाश रोडला, नियर साकेत स्क्वेअर. तिथे तुम्हाला मिळणार आहे एवढे जबरदस्त असे पोहे. आमची पण आता आतुरता संपलेली आहे आणि इथे आम्हाला मिळालेले आहेत आमच्या वाटेचे पोहे आणि आम्ही आता या पोह्यांवर तुटून पडणार आहोत. मग वाट कसली बघताय? लवकरात लवकर व्हिजिट करा हेड साहब के पोहेला.